We are going to solve the problem number 9 from the textbook. Mr. Amit and Baban share the profits and losses in the ratio of 2:3. So here balance sheet is given on 31st March 2018 as regular, and they decided to admit a Kamal on 1st April 2018 आणि आपल्याला 1 एप्रिल 18ला ओपनिंग बॅलन्स शीट, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स ओपन करायचे आहेत. हे जर अकाउंट्स आहेत ते जर्नल एंट्री तुम्ही परत घरी करायच्या आहेत. ज्यावेळी आपण बघू त्यावेळी त्याची एंट्री कशी होते ते पण तुम्ही ऐका आणि कशी एंट्री करायची आहेत. ठीक आहे. पहिलं ओपनिंग बॅलन्स घेऊया. कॅश 1,10,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटलचे बॅलन्स 1 lakh 1 lakh. $1 lakh. Capital से balance. No general reserve fund, profit and loss account is not given. Creditors 1,40,000, sundry creditors. $1,40,000. $1,40,000. Then see below. They agreed to admit Kamal as a partner on 1st April 2018 on the following terms. She shall bring in rupees 50,000 as her capital and 40,000 as her share of goodwill. 50,000 आणि 40,000. 50,000 कॅपिटल आणलेलं आहे आणि 40,000 गुडविल आणलेलं आहे. कॅश अकाउंट डेबिटला टू कमल्स कॅपिटल अकाउंट. कैश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. जी कॅश आणली, कॅश अकाउंट डेबिट. कमल कॅपिटल किती आहे? कॅपिटल किती आणलेलं आहे? 50,000 आहे आणि गुडविल किती आहे? 40,000 आहे. गुडविल 40,000 आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट किती? 90,000 टू कमल्स कॅपिटल 50,000 and to goodwill account 40,000. So give credit effect to Kamal's capital. Kamal's capital किती आहे? 50,000 by cash account. गुडविल 40,000 आणलेलं आहे, कॅश मध्ये आणलेलं आहे आणि गुडविल ज्यावेळी कॅश मध्ये आणलं जातं त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं? ते गुडविल ओल्ड पार्टनर्सना त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये ट्रान्सफर करावं लागतं. पण इथं न्यू रेशो दिलेला नाही आहे. न्यू रेशो दिला असेल तर सॅक्रिफाईस रेशो काढायला लागतो. इथं न्यू रेशो दिलं नसल्यामुळं सॅक्रिफाईस रेशो विल बी इक्वल टू देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, दॅट इज 2:3. मग 40,000 हे गुडविल ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करा बाय गुडविल अकाउंट 2:3. लक्षात घ्या, नेहमी 3:2 असतं. ट्रान्सफर करताना रेशो व्यवस्थित लिहा. बरं जर 3:2 असतो आपण 3:2 करून देतो. पुस्तकामध्ये एका प्रॉब्लेममध्ये चूक झालेली आहे, आपण बघितलेलं आहे. तसं करतो का? 2:3 आहे. हिला 2 आहे, त्याला 3 आहे. 3 आणि 2 5 म्हणजे किती येणार? 55, 40, 16 आणि 24. 2:3 16,000 and 24,000. 2:3. 3:2 असता 24, 16. 2:3 24, 16. गुडविल ट्रान्सफर केलं. देन लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. लँड अँड बिल्डिंग कॅश लाईट केलं ठेवा. कॅश इन हँड. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किती करायचे? 60,000. पहिले आहे किती बघा? ओपनिंग बॅलन्स किती आहे? 50,000. 50,000 आहे. त्याचं रिव्हॅल्युएशन 60,000 करायचं आहे. याचा अर्थ 10,000 इट्स ॲप्रिसिएटेड. ॲड ॲप्रिसिएशन. Appreciation is our profits. So by land and building,
लँड अँड बिल्डिंग 10,000. इतर कंसामध्ये इथे थोडक्यात ॲप्रिसिएशन काढलेलं आहे, थोडक्यात लिहायला काय प्रॉब्लेम. लँड अँड बिल्डिंग 10,000 ॲप्रिशिएटेड केलेले आहे. फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. फर्निचर less 10% डेप्रिसिएशन. फर्निचर किती बघा, फर्निचर आहे 4,000. फर्निचर 4,000. 10% 400. 3,600. Depreciation is our loss. So to furniture account. Furniture account 400. Furniture is depreciated at a 10%. Provision for bad and doubtful debt is to be maintained at 5% on sundry debtors. So debtors किती आहे 16,000 आहे. Debtors sundry debtors, so debtors less 5% RD. 16,000. 5% comes to 800. 15,200. 800 रुपये RD लॉस आहे. टू डेटर्स अकाउंट पावसामध्ये RD काही म्हणायचं RD म्हटलं चालते. तर टू डेटर्स अकाउंट RD क्रिएटेड किती 800 रुपये. डेटर्सची किंमत कमी झाली यासाठी प्रोव्हिजन केलं डाऊटफुल डेट, बॅड अँड डाऊटफुल डेटसाठी 5% RD इज क्रिएटेड. लँड अँड बिल्डिंग ॲप्रिशिएटेड, फर्निचर डेप्रिशिएटेड, RD is maintained at 5%. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 1,10,000. स्टॉक किती आहे बघा, दिलेला 1 लाख आहे. 1,10,000 करायचं, 10,000 ॲप्रिशिएशन दे. स्टॉक 1 लाख. स्टॉक अँड ॲप्रिसिएशन. स्टॉक आहे 1 लाख. ॲप्रिसिएशन 10,000. Revaluation 1,10,000. This is opening balance, this is appreciation, and it is the revaluation. 10,000 is our profit by stock account. By stock account 10,000. किती द्या पडतं appreciation. So that's all the adjustment. कॅपिटल कॅशमध्ये आणलं, गुडविल कॅशमध्ये आणलं, गुडविल ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर केलं, अँड रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट ऑर्डर 10,000, 20,000 क्रेडिट आहे. 20,000 आपल्या ॲसेटच्या किमती वाढलेल्या आहेत आणि किती 1,200 फक्त कमी झालेला आहे. 18,800 रुपये आपला प्रॉफिट होणार आहे. 1,200 गेले 18,800. 18,800 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन आहे A अँड B. तर 18,800 भागिले 5. 5 त्रिक 15, 5 त्रिक 35 आणि 5 त्रिक 30. 5 त्रिक 15, 5 त्रिक 35, 5 त्रिक 30. 3760 एकाला येईल. 3760 गुणिले 2 0 बेस 12 बेस 14 15 3 6 7 बेस 12 7,520 एला येईल. 7,520 आणि 7,520 18,800 वजा करा, त्याचं उरलेलं 3,000. 18,800 वजा 7,520. 520 म्हणजे 80. 8 6 2 8 7 1 11,280. 11,280. 11,280.
7 5 20, 11 280, 18 8. एक तर व्यवस्थित झालं फक्त प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन हे जर चालेल नाही तर चालतं प्रॉब्लेम नाही. आणि ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हे प्रॉफिट इथे दोन ठिकाणी गरज नाही. 7 520 आहे 7,520, 11,280, 11,280. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पुन्हा कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करायला सांगितलेले. शेवट एक पॅरेग्राफ म्हटलं बघा की कॅपिटल अकाउंट्स ऑफ द ऑल पार्टनर्स आर टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड एक्सेस अमाऊंट टू बी ट्रान्सफर्ड टू देअर लोन अकाउंट. इथे आपल्याला न्यू रेशो काढायला लागणार आहे. न्यू रेशो दिलेला नाही आपल्याला, न्यू रेशो काढावा लागेल. आणि त्या न्यू रेशोमध्ये त्याप्रमाणे कमलनं किती आणले 1/4. 1/4 साठी किती आहे 50,000. हे टोटल कॅपिटल 2 लाख आहे. पण हे 2 लाख न्यू रेशोमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतील. पहिला आपण न्यू रेशो काढू आणि मग कॅपिटल किती बाजूला असायला पाहिजे ते आपण बघूया. न्यू रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो कसा करतो. पहिला बॅलन्स ऑफ 1, बॅलन्स ऑफ 1 मायनस कुणाचा कोण नवीन आलेला आहे केच शेअर. 1 मायनस केच शेअर कॉमन शेअर. ठीक आहे त्याचा 1 मायनस 1/4 दॅट इज 3/4. बघा त्याचा कमलचा किती म्हणजे 1/4 शेअर आहे. 1 मायनस केच शेअर 1 मायनस 1/4. सो बॅलन्स ऑफ 1 3/4. देन न्यू रेशो is equal to I am talking about balance of 1 multiplied by old ratio. कोण आहे पहिला ए आणि बी. चला खाली घेऊया. बॅलन्स ऑफ 1 3/4. बॅलन्स ऑफ 1 दोघांचा आहे 3/4. ओल्ड रेशो किती आहे बघा 2/3 म्हणजे 2/3 आहे. पण 2 पंचमांश आणि 3 पंचमांश. 3 जोडे 6 विसांश. 3 त्रिक 9 विसांश आणि 8 1/4 दॅट इज 5 विसांश. 6 9 20. 6 9 5. 6 9 5 न्यू रेशो. ए ला 6, बी ला 9 आणि के ला 5. केचा बघा 1/4 आहे. विसाचा 1/4 5 आहे आणि 2 ला 3. सॅक्रिफाईस सेम होतं. इथे सुद्धा लक्षात घ्या न्यू रेशो सुद्धा सारखाच येतोय. 2 ला 3च येतोय. 2 ला 3च येतोय. कळलं. आता 5 साठी किती आणले बघा. आता कॅपिटल ऍडजस्ट करताना केचा शेअर किती आहे. केचा शेअर किती आहे 1/5 असे काढता येते लक्षात घ्या. 5 साठी किती आहे 50 आहे. 5 साठी 1/25 नको 5 ला किती आहे 50,000. एवढं सिंपल आहे. पण एकाला किती 10,000. पण गेला किती 60,000 90,000 50,000. कोणती नो नीड टू मेक अ वर्किंग नोट अँड स्पेंड मोर टाइम. 5 ला 50 आहे. 6 ला 60,000. 9 ला 90,000. 5 ला 50,000. So new capital balances, new capital not necessary. काही कॅल्क्युलेशन आपल्याला कोणती काढता आली पाहिजे. न्यू कॅपिटल किती होणार बघा 60,000 90,000 आणि 50,000 हे न्यू कॅपिटल. कॅपिटलच्या बॅलन्सला एक ओळ प्रति सोडा 2 अकाउंट रेग्युलर करण्यासाठी. टू बॅलन्स कॅरी डाऊन किती 60 90 आणि 50. 60,000 90,000
50,000. तर कमलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. 50,000 50,000 डायरेक्ट लिहून टाका. कमलला काही गुडविल राईट ऑफ केलं तरच फक्त याचा बॅलन्स बदलतो. ज्यावेळी गुडविल रेज आणि राईट ऑफ होतं त्यावेळी फक्त न्यू पार्टनरचं कॅपिटल अकाउंट इफेक्ट होतो. अदरवाईज नो चेंज इन द न्यू पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स. ठीक आहे. त्याला 60,000 ठेवायचे आहे किती बघा, जास्त, दोघांचेही जास्त आहे, क्रेडिट साईड जास्त आहे. ते एक टोटल करून टाका. 1,16,000 16 7 23 1 23,520 1 23,520 1,23,520 आणि याचे किती आहे 1 24 24 आणि 11 35 1 35,280 1 35,280 1 35,280 1 23,520 1 23,520 आणि किती 1 35,280 1 35,280. क्रेडिट टोटल जास्त समजा इकडे जादा आला असता हे 90 आहे इकडे समजा बेरीज कमी असते 80,000. इकडे 90 घेतले असते, इथे 80 आहे, इथे बाय लोन अकाउंट लिहिलं असतं 10,000. पण दोघांचे कॅपिटलचे बॅलन्स क्रेडिट आहे जास्ती आणि क्रेडिट जास्त असल्यामुळं त्यांच्या कॅपिटलचा एक्सेस बॅलन्स त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा. म्हणजे दोघां पार्टनरचं सुद्धा लोन अकाउंट इथे कॅपिटल अकाउंट लोन अकाउंट आणि क्रेडिट. ठीक आहे. सो एक्सेस अमाउंट ऑफ देअर कॅपिटल शुड बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. 60 आणि किती होणार बघा 40 आणि 23 63,520 टू लोन अकाउंट बघा. एज कॅपिटल अकाउंट डेबिट बघा इथे कसं येईल एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू एज लोन अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बीज लोन अकाउंट. 60 पेक्षा जास्त वरचे म्हणजे 40 आणि 23 63,520 63,520 63,520 आणि 90 मध्ये किती आहे ना 45,280 45,280. ठीक आहे. कॅपिटलचे बॅलन्स घ्या, लोन बॅलन्स इकडे घेऊया आणि ते कॅश अकाउंट एवढा कॅपिटल अकाउंट तिघांच्याकडे येतील ए बी ते आपले किती आहे 90 60 90 आणि 50. इथे लक्षात घ्या पहिलं 2 आहे 60 90 आणि 50 किती 2 लाख. देन लोन अकाउंट मात्र दोन्ही एकदम दाखवायचं नाही लक्षात घ्या. कॅपिटल अकाउंट टोटल आपण एकत्र राखतो पार्टनरशिपचं टोटल कॅपिटल आहे ते, पण लोन एक असं आहे इंडिव्हिज्युअल आहे. प्रत्येक पार्टनरचं वेगळं लोन अकाउंट दाखवायचं. म्हणजे जसं कॅपिटल आपण दोन टोटल बाहेर काढलं तसं लोन अकाउंट असं करूया नको. लोन अकाउंट सेपरेट दाखवू आपण. थोडासा आहे एज लोन अकाउंट लिहिण्याची पण गरज पण आहे नुसती एज लोन अकाउंट अँड बीज लोन अकाउंट. इथे पार्टनर्स लोन अकाउंट आहे तर स्वतंत्र वेगळं दाखवूया. 63,520 45,280 45,280 लोन अकाउंट झालं. आणि कुठलं राहिलं कॅश अकाउंट किती 1,10,000 60 2 लाख कॅश किती आली 2 लाख. याची पण काही आवश्यकता नव्हती. विड्रॉ केलं तर आपण अकाउंट ओपन केलेलं आहे. ज्यावेळी कॅपिटल अकाउंट कॅश किंवा बँक मार्फत ट्रान्सफर केले जात असतात म्हणजे ॲडजस्ट करायचे असतात कारण इथे पण आपला वेळ जातो. जर गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे विड्रॉ केलेलं आहे किंवा कॅपिटल अकाउंट कॅशमध्ये ॲडजस्ट केलेले असतील तरच वेगळं इथे वेळ काढा कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. इथे आपण 2-3 मिनिटं जाऊ शकतात. फक्त तुमच्या माहितीसाठी आपण इथे केलेलं आहे. अदरवाईज ओपनिंग बॅलन्स किती आहे 1,10,000 कॅपिटल किती 50,000 आणि गुडविल किती 40,000 तोंडी येतं कॅल्क्युलेशन 2 लाख आहे. डायरेक्ट होऊ शकतो आपण कॅश अकाउंट 2 लाख. फक्त गुडविल विड्रॉ केलं असेल किंवा कॅपिटल अकाउंट जर कॅशमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर मात्र इथं आपल्याला काढावंच लागतं.
cash 2 lakh. Cash 2 lakh. Take the total of liabilities and assets side. बघा 1 मिनिट त्याच्यामध्ये अजून पूर्ण प्रॉब्लेम झालाय नाही. काय राहिलंय? दिलेल्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज. लायबिलिटी क्रिएटर आपण पहिली घेतलेली आहे. आता ॲसेट अशी एखादी आहे का की ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही? असं थोडं नाही लक्षात घ्यायचं. ज्या ॲसेटवरती कुठलंही ॲडजस्टमेंट नाही, ज्याचं रिव्हॅल्युएशन केलं नाही, असे एक ॲसेट आहे बघा. प्लांट आहे 60,000. नाही तेवढा बरोबर 60,000 फरक पडेल. आणि त्यामुळे ते बघायचं या ॲसेट आणि ह्या ॲसेटमध्ये आपल्या ॲसेटमध्ये रेकॉर्ड केलं त्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स कुठला राहायला आहे का? इथं आहे बघा. प्लॅन लँड अँड बिल्डिंग झालं, फर्निचर झालं, स्टॉक झालं, डेटर झालं. प्लॅन्ट आहे 60,000. हे प्लॅन्ट जर तुम्ही 60,000 लिहिलं नाही तर ॲसेटला बेरीज तुमची कमी दिसेल. ठीक आहे. नाव टेक द टोटल. चार 48 800. 448 बघायचं आहे का? 6 आणि 2 8 8 5 आणि 3 8 7 आणि 8 आणि 1 9 15 8 आणि 7 आणि 8 आणि 6 14 1 आणि 2 9 4 448 800. 4,48,800. ठीक आहे. थँक्स.